श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझे सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. नवरात्रीमध्ये भरपूर आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत आहोत. प्रत्येक देवीची आपण नवरात्रीमध्ये सेवा करतो, पण आपण ही सेवा करतोय आणि प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझी सेवा माझ्या देवीपर्यंत पोचते का, आणि पोचत जर असेल तर ती मला संकेत देते का, आणि हे संकेत आपल्याला माहीतसुद्धा पाहिजे. कारण या संकेतांकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर पाहिजे त्या प्रकारामध्ये आपल्याला यशाची प्राप्ती होत नसते. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये देवी ही आपल्याला या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये संकेत देतच असते. तुम्ही घट बसवलेला असेल किंवा घट बसवलेला नसेल, पण तुमच्याकडनं देवीची सेवा जर होत असेल, तुम्ही जर घरामध्ये एक तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ केलेला असेल किंवा घरामध्ये रोज तुम्ही तुमच्या कुलदेवीचा जो काही मंत्र आहे तर त्याचा तुम्ही उच्चार जर करत असेल, तरीही आपल्याला कुलदेवी जी आहे तर ती वेगवेगळ्या प्रकारे संकेत देत असते. तर याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत की या 9 दिवसांमध्ये देवी आपल्याला कोणते संकेत देते आणि कोणत्या स्वरूपातले संकेत हे आपल्याला मिळालेले आहेत. तुम्हाला जर यातला एखादा संकेत जर देवीने दिलेला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला देवीने कोणता संकेत दिलेला आहे, किंवा मग या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणता संकेत मिळालेला असेल तर तोही तुम्ही ह्या कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता. आता बघूया आपण आपल्याला देवी नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कोणकोणते संकेत देते. तर आता बघा, पहिला जो संकेत असतो तो म्हणजे झोपेमध्ये आपल्याला जर घुबड दिसलं, घुबड माहिती आहे सर्वांना, तर आपण बघा घुबड दिसल्यानंतर रात्री झोपेमध्ये म्हणजे आपल्याला स्वप्नामध्ये जर घुबड दिसलं तर आपण खूप घाबरतो. पण हे स्वप्नामध्ये घुबड दिसणं हे खूप शुभ संकेत असतो, कारण घुबड जे आहे तर ते माता लक्ष्मीचं वाहन आहे. हे घुबड जर आपल्याला स्वप्नामध्ये दिसलं तर हा अतिशय शुभ संकेत मानला जातो. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा संकेत म्हणजे बघा, आता नवरात्रीमध्ये आपल्याला जर एखादी सुवासिन स्त्री, आता अशी सुवासिन स्त्री आपल्याला जर दिसली की तिने खूप छान असं मस्त लाल कलरची साडी घातलेली आहे किंवा मग तिने बांगड्या घातलेल्या आहे, पूर्ण 16 जो शृंगार असतो एका सुवासिनीचा तो पूर्ण शृंगार तिने केलेला आहे, अशी सुवासिन स्त्री जर तुम्हाला दिसली तर हा पण अतिशय शुभ संकेत मानला जातो. मग ती तुम्हाला प्रत्यक्ष दिसू द्या किंवा मग स्वप्नामध्ये दिसली तरीही तो अतिशय शुभ संकेत मानला जातो. त्यानंतर पुढचं म्हणजे या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्याला जर हंस पक्षी दिसला किंवा मग स्वप्नामध्ये जरी आपल्याला हंस पक्षी दिसला तरीही तो अतिशय शुभ मानला जातो. हंस पक्षी आहे तर तो सरस्वती मातेला दर्शवत असतो आणि हंस पक्षी दिसल्यामुळे सरस्वतीची आपल्यावरती कृपा होते, आणि ज्या घरामध्ये सरस्वतीची कृपा होते त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आपोआपच येत असते. कारण सरस्वती आपल्याला काय देते? बुद्धी देते, आणि बुद्धीपासून आपण काय कमवू शकतो? लक्ष्मी आपण बुद्धीपासून कमवू शकतो. तर हेच हंस पक्षी जर आपल्याला दिसला, मग तो स्वप्नास असेल किंवा मग प्रत्यक्षात जरी दिसला तरी हा अतिशय शुभ संकेत मानला जातो. त्यानंतर दुसरं म्हणजे आपल्या स्वप्नामध्ये बघा देवीचं जे वारं लोकांमध्ये येत असतं, तर ते वारं येणारी एखादी स्त्री किंवा एखादा व्यक्ती जर आपल्या स्वप्नामध्ये दिसला तर ही तो अतिशय शुभ संकेत मानला जातो. त्यानंतर पुढची शुभ संकेत जो आहे तो म्हणजे या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आता प्रत्येक घरामध्येच अखंड दिवा लावतात असं अजिबात नाही आहे. तुम्ही लावत असाल तर तुमच्या दिव्यामध्ये जर एखादं फूल तयार झालं किंवा मग ती जी वात असते तर ती वातेचा जो प्रकाश असतो तर तो अतिशय तीव्र असा आपल्याला जाणवत असेल तर तोही अतिशय शुभ संकेत मानला जातो. यानेही असं समजून घ्यायचं की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा संकेत म्हणजे आपल्या वातीमध्ये म्हणजे आपल्या दिव्यामध्ये जर फूल तयार झालं, चंद्रकोर तयार झाली, फूल तयार झालं, तर हे पण आपल्याला अतिशय शुभ संकेत देऊन जातात की माता लक्ष्मीची आणि आपल्या कुलदेवीची आपल्यावरती कृपा झालेली आहे. त्यानंतर या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जर आपल्या घरामध्ये एखादी जोगवा मागणा बाई आली किंवा एखादी स्त्री आली तर तिला आपल्या घरातून कधीच आपण रिकाम्या हाती पाठवायचं नाही, कारण हे देवीच्या स्वरूपच आपल्या घरी आलेले असतात. आणि आपण काय म्हणतो की यांना कामं करायला काय होतं किंवा असं अजिबात नाही आहे, तर ती स्त्री जी असते तर ती एक कुलदेवी स्वरूप आपल्या घरामध्ये आलेली असते. त्यामुळे जर अशी स्त्री तुमच्या दारामध्ये आली तरीही तो अतिशय शुभ संकेत मानला जातो.
त्यानंतर पुढचं महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या जर एखाद्या व्यक्ती झाडताना दिसला तर तोही अतिशय शुभ संकेत मानला जातो. त्यानंतर पुढचा संकेत म्हणजे या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जर आपल्याला आपल्या कुलदेवीने जर स्वप्नामध्ये येऊन जर आपल्याला दर्शन दिलं तर तोही अतिशय शुभ संकेत मानला जातो. तर हे काही महत्त्वाचे संकेत होते. हे संकेत जर आपल्याला मिळालेले असले तर समजून घ्यायचं की आपल्या घरावरती आणि आपल्यावरती माता लक्ष्मीची ही अखंड कृपा होणार आहे. आणि आता हे संकेत जर तुम्हाला मिळालेले असले तर समजून घ्या की आपली जी सेवा आहे, आपण जे काही उपाय करतो आहोत, आपली जी काही सेवा आहे तर ती आपल्या कुलदेवीपर्यंत, माता लक्ष्मीपर्यंत आणि आपल्या परमेश्वरापर्यंत नक्कीच पोचलेली आहे. नवरात्रीचे जे 9 दिवस असतात ना, या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही बघा. 9 दिवसांमध्ये कोणत्या न कोणत्या रूपामध्ये माता ही आपल्याला दर्शन देत असते. आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर एक तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ केला ना तर समजून जा की तुम्हाला निश्चितपणे दुर्गा सप्तशती पाठाचं फळ हे मिळणार. आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, तुमच्या ज्या काही आकांक्षा आहेत तर त्या लवकरच पूर्ण होणार आहेत. त्यामुळे तुम्ही घट बसवा किंवा नका बसवू, पण घरामध्ये नवरात्रीमध्ये एक तरी दुर्गा सप्तशती पाठ हा आपल्याकडनं झालाच पाहिजे. दुर्गा सप्तशती पाठ जो आहे तर तो मातेचा आत्मा आहे. तर त्यामुळे हा जो हे काही जे संकेत आहेत तर हे संकेत आपल्याकडनं अजिबात चुकता कामा नये. हे संकेत जर आपल्याला समजले तर समजून घ्यायचं की आपल्या घरावरती कुलदेवीची असीम कृपा आपल्यावरती होणार आहे. तर आता हे संकेत जर तुम्हाला मिळालेले असले तर यातला कोणताही एक संकेत जर तुम्हाला मिळाला असला तरीही तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर अजून एक संकेत तुम्हाला सांगायचा राहिला तो म्हणजे बघा, जर आपल्याला या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्ही घराच्या बाहेर पडले आणि एक पांढरी शुभ्र गाय, मस्त अशी गाय तुम्हाला जर दिसली तर समजून घ्यायचं की आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा ही होणार आहे. तर हाही एक संकेत असू शकतो. तर अशा प्रकारे हे काही संकेत आहेत. तर हे संकेत अजिबात दुर्लक्ष करू नका आणि आपल्या देवीची, आपल्या कुलदेवीची सेवा ही करतच चला. नक्की तुम्हाला अनुभव येईल की जे काही आपण सेवा करत आहोत, ज्या काही आपण उपाय करत आहोत, जे काही त्यांचे आपण अनुष्ठान करत आहोत त्याचं फळ हे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळत आहे. तर हे संकेत तुम्ही अजिबात मिस करू नका. तर आता हे संकेत जर तुम्हाला मिळाले तर नक्की तुम्ही अजून आपल्या देवीची सेवा करा, अजून आपल्या देवीची उपासना करा. तर माता लक्ष्मी ही अजून प्रसन्न होईल आणि आपले दुःखाचे जे काही दिवस आहेत तर ते कायमचे संपून जातील. तर हे संकेत नक्की तुम्हाला मिळाले असेल तर मला नक्कीच सांगा. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.